फर्स्ट क्वेश्चन है सिलेक्ट. क्वेश्चन तुम्हाला विचारतात राइट ए एसक्यूएल क्वेरी. select table name, emp name. Okay, select query, emp name, select table name, emp, select emp name, write a SQL query, select emp name starting with S, and consider table name emp. Okay, so consider this table employee. So these are the columns: employee number, employee name, job, salary, department number. Okay, but I want to display all records, but starting with name starting with A. Sorry, name starting with Yes. S. Okay. Question समझला सगळ्यांना? Yes, sir. Okay. मला सांगा. Okay, just raise your hand. This is question. Okay. लॉजिक मध्ये कोणकोणत्या गोष्टी लागतील फक्त मला सांगा. लॉजिक. ओके. कोणते ऑपरेटर्स लागतील? ओके. देन कॉलम कोणता लागेल? टेबल कोणता लागेल? टेबल नेम इज एम्प्लॉय. ओके, टेबल नेम आपण यूज करणार एम्प्लॉय. ओके. कॉलम नेम इज एम्प्लॉय नेम. कॉलम नेम इथे कोणता नेम आहे? ईएमपी नेम. ऑपरेटर कोणता यूज करणार? लाइक ऑपरेटर. ओके. आणखी क्लॉज कोणता यूज करणार? क्लॉज वेअर. फिल्टर करावं लागेल ना तुला. स्पेसिफिक कोणता रेकॉर्ड पाहिजे? नेम स्टार्टिंग विथ एस. वेअर. क्लिअर? तर आता आपल्याला क्वेरी द्यायची. ओके. लॉजिक select ओके. select star from table name employee. select star from table name employee. Okay. Where column name column name and where column name column name employee name. Okay. employee name. Then like. Okay, good. Like. Then pattern in single quote yes. Percentage. Yes. Percentage. Single quote complete and semicolon. Okay. So this is my table. So in that table, how many records? Total 10 records. So out of 10 records, मला कोणता रेकॉर्ड डिस्प्ले करायचा आहे? Whose name start with or end with S? Start with S. Check करा आउटपुट. So start with S. किती असे रेकॉर्ड्स आहेत? इथे बघा नेम. Start with S सचिन. आणखी कोणता आहे का? नाही. No. So only one record. Okay. The next question. Okay. My next question, write a SQL query. Okay. Write a SQL query. Okay. Display all employee details. And have display all employee name and have ODI in any position. Write a SQL query, display all employee name. Okay. All employee name correct details.
name and have ODI in any position. Consider table same table EMP. लॉजिक काय लागेल? लॉजिक मध्ये कोणकोणत्या गोष्टी लागतील? आपल्याला अशी क्वेरी लिहायची आहे ज्याच्यामध्ये ODI कुठल्या पण पोझिशनला असू दे, रेकॉर्ड डिस्प्ले झाले पाहिजे. रेकॉर्ड डिस्प्ले झाले पाहिजे. लाईक ऑपरेटर यूज करावं लागेल. ओके, ऑपरेटर लाईक यूज करशील. देन आणि वेअर क्लॉथ यूज करावं लागेल. वेअर क्लॉज यूज करणार. आणि कॉलम नेम एम्प्लॉई नेम ना. येस. ओके. आणखीन हा आउटपुट पाहिजे असेल तर काय यूज करणार तू? कोणतं वाईल्ड कार्ड कॅरेक्टर यूज करणार? पर्सेंटेज ODI सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. असेल आउटपुट. पर्सेंटेज एक वेळा यूज करशील की दोन वेळा यूज करशील? सेकंड, दोन वेळा. पर्सेंटेज ODI पर्सेंटेज. काय करू? ओके, क्वेरी कोण सांगेल? यस दीपाली. Select star from Select star from EMP where EMP name like single quote percent ODI percent ODI percent single quote complete semicolon. quote complete semicolon. ओके, चेक करा आउटपुट मध्ये काय येते. ODI कुठेही असू दे, कोणत्याही पोझिशनला आउटपुट येते. Yes. यस. देन अगेन नेक्स्ट क्वेश्चन. लाईक ऑपरेटर्स मी सध्या घेतोय. ओके ओके. इंटरव्ह्यूला तुम्हाला हे पण विचारतात की क्वेरी ही कशी यूज केली, कशी एक्झिक्यूट होते. सर आपल्याला सिलेक्ट ऑल डेटा करायचा आहे, त्याच्यासाठी स्टार यूज करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम ज्या टेबल मधून करायचं आहे त्या टेबलचं नेम EMP आणि व्हेअर कंडिशन द्यायची आहे. व्हेअर EMP नेम म्हणजे कोणता कॉलम मधलं करायचंय ते, आणि त्याच्यासाठी लाईक ऑपरेटर. आणि इन बिटवीन पाहिजे म्हणून आधी पण पर्सेंटेज साईन दिला आणि नंतर पण पर्सेंटेज साईन दिला. आणि कोणतं डिजिट कोणती अल्फाबेट पाहिजे ते मध्ये त्या दोन्हीच्या पर्सेंटेजच्या मध्ये घातलं. पर्सेंटेजचा यूज काय? पर्सेंटेज म्हणजे काय लिहून दिले सगळ्यांना वाइल्ड कार्ड कॅरेक्टर्स मध्ये. पर्सेंटेजचा यूज. यस, represents 0 or 1 or multiple characters. 0, 1 और मल्टिपल कॅरेक्टर्स. त्यामुळे मी पर्सेंटेज आधी पण घेतले नंतर पण घेतले. ओके. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई हा टेबल पहिला डिस्प्ले करतोय मी आणि त्याच्यामधून स्पेसिफिक रेकॉर्ड मला फेच करायचा. त्यासाठी मी वेअर क्लॉज यूज करतो. ओके. कॉलम नेम कन्सिडर एम्प्लॉई नेम लाईक. त्यामध्ये स्पेसिफिक आउटपुट मध्ये काय पाहिजे मला? जिथे ODI आहे. ओके. एम्प्लॉई नेम मध्ये जिथे कुठेही ODI असेल तोच रेकॉर्ड फक्त डिस्प्ले होईल. देन नेक्स्ट क्वेश्चन. All employee name, okay, that have capital O the second position. O पाहिजे सेकंड पोझिशन. ओके. लॉजिक मध्ये कोणकोणते ऑपरेटर यूज कराल तुम्ही? अंडरस्कोर आणि पर्सेंटेज. अंडरस्कोर आणि ऑपरेटर लाईक ऑपरेटर. वाइल्ड कार्ड कॅरेक्टर्स कोणते यूज करा? अंडरस्कोर आणि पर्सेंटेज. अंडरस्कोर अँड पर्सेंटेज. ओके. अंडरस्कोर अँड पर्सेंटेज. देन टेबल कोणता घेईल? एम्प्लॉई. टेबल एम्प्लॉई आणि कॉलम नेम एम्प्लॉई नेम. क्वेरी सांगा रे तुझ्या. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. स्टार फ्रॉम EMP. Yes. Where EMP
नेम, एमपी नेम, लाईक, सिंगल कोट मध्ये अंडरस्कोर ओ, अंडरस्कोर ओ, परसेंट, सिंगल कोट कंप्लीट, सेमीकोलन, सिंगल कोट कंप्लीट, सेमीकोलन, सेमीकोलन. सो सेमीकोलन राहील. हा, आउटपुट बघा सेम आलं. एम नंतर काय आहे इथे ओ. असे किती रेकॉर्ड आहे? सेकंड पोझिशन मध्ये ओ आहे असेल. या टेबल मध्ये चेक करा. 1. एकच आहे. ओके. ओ स्टार्ट विथ एम ने एम आहे मोदी, मोदींच्या नावामध्येच ओ आहे. बाकी कुठे आहे का ओ सेकंड पोझिशनला? लाईक ऑपरेटर समजलं सगळ्यांना? लाईकचं कसं यूज करायचं? Yes. येस. लाईक ते कोणत्या पण पोझिशनला असलं की सर अंडरस्कोर घ्यायचं का? म्हणजे आता इथं कसं सेकंड पोझिशन दिले ना. हो. असे कोणतीही पोझिशन दिल्यानंतर अंडरस्कोर घ्यायचं का? अंडरस्कोरचं मिनिंग काय? फर्स्ट अंडरस्टँड करा. अंडरस्कोरचं मिनिंग काय आणि पर्सेंटेजचं मिनिंग काय? तुम्हाला ते जेव्हा समजेल ना तेव्हा कुठे युटिलाइज करेल ते समजेल तुम्हाला. अंडरस्कोर सिंगल कॅरेक्टर रिप्रेझेंट सिंगल कॅरेक्टर रिप्रेझेंट करतं ना ते. सिंगल कॅरेक्टर हा रिप्रेझेंट करतं ना अंडरस्कोर. आणखी सर मी Percentage? एक्सप्लेन करू का? येस. सिंगल कॅरेक्टर रिप्रेझेंट करतोय म्हणून मोदींमध्ये एम एकच आहे ना, आणि सेकंड नंबरला ओ आहे, आणि पर्सेंटेज आपण दिलं तर तिथं मल्टिपल कॅरेक्टर्स आहे. म्हणजे ओच्या आपल्याला काय विचारलंय की ओ हा सेकंड पोझिशनला पाहिजे. याचा अर्थ काय झाला, ओच्या आधी फक्त एकच कॅरेक्टर आहे, म्हणजे अंडरस्कोर एकच कॅरेक्टर रिप्रेझेंट करते, त्याच्यामुळे त्याच्या आधी अंडरस्कोर येणार. आणि ओ नंतर किती पण कॅरेक्टर्स चालतील, आणि पर्सेंटेज मल्टिपल कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करते म्हणून पर्सेंटेज देईल. पर्सेंटेज येणार. ओके. अननोन कॅरेक्टर असतील तर पर्सेंटेज, नोन कॅरेक्टर असतील तर अंडरस्कोर. अंडरस्कोर. ओके. क्लिअर? ठीक आहे, समजलं सर. येस येस. क्वेरीची तुम्हाला प्रॅक्टिस करताना ग्रुपमध्ये पण असंच करायचं. ठीक आहे. लाईक हो. ऑपरेटर मध्ये मल्टिपल कॉम्बिनेशन करता येतात. ट्राय करा. ओके. कन्सिडर दिस टेबल अगेन एम्प्लॉई. तर मला काय करायचं आहे आता, write a SQL query to fetch unique values of employees, unique values of employee name from employee table. Okay. Question understand करा व्यवस्थित. Fourth question. Write SQL query to fetch unique values of employee name from which table? Employee table. Write a SQL query to fetch unique values of employee name from employee table. Unique values म्हणते मी. Unique की म्हणतोय का इथे? नाही. डिस्टिंक्ट कमांड. Yes, wait. Unique values चं काहीतरी meaning आहे. ओके. युनिकचा यूज काय? इथे युनिक व्हॅल्यू जर डिस्प्ले करायचं असेल तर काय यूज करणार तुम्ही? डिस्टिंक्ट यूज करणार. ओके. क्वेश्चन समजला तुम्हाला? हा सर, युनिक व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. ओके. कॉलम नेम कोणता कन्सिडर करा? फ्रॉम लॉजिक एम्प्लॉई सांगा. टेबल. कॉलम नेम, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई नेम, देन नेम, टेबल नेम, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई, देन कोणतं इथे युनिक व्हॅल्यू डिस्प्ले करायचं त्यासाठी काय यूज करणार तुम्ही? डिस्टिंक्ट यूज करा. ओके. लॉजिक मध्ये या गोष्टी तुम्ही यूज करा. ओके. सिलेक्ट डिस्टिंक्ट कोणत्या कॉलमला करायचं आहे? एम्प्लॉई नेम गुड. एम्प्लॉई नेम फ्रॉम एम्प्लॉई. आउटपुट मध्ये काय येईल?
अंडरस्कोर सर. अंडरस्कोर सेमीकोलन. सेमीकोलन सॉरी सेमीकोलन. ओके सेमीकोलन. टोटल किती आहे रेकॉर्ड्स? 10. आउटपुट मध्ये 10च आले. आउटपुट मध्ये चेंज झाले का? नाही. म्हणजे काय त्या सगळ्या व्हॅल्यू काय? सिंगल. युनिक. सगळ्या व्हॅल्यूज काय? युनिक. युनिक आहे. क्लिअर? इथे फॉर एक्झाम्पल आणखीन एक रेकॉर्ड असतो. आणखीन एक रेकॉर्ड असतो इथे. फॉर एक्झाम्पल इथे मी टेबल एडिट करतो. 11 नंबरचा रेकॉर्ड मी टाकतो इथे. डेप्युटी मॅनेजर एक्झिक्यूट करतो. एडिट करून इन्सर्ट करता येतात व्हॅल्यू माहिती आहे ना सगळ्यांना. एडिट टॉप 200 रोज मधून प्रॅक्टिस केली असेल तर 8वी. So now tell me how many records? Total 11 records. So out of 11 duplicate value किती आहेत त्यामध्ये? एम्प्लॉई नेम मध्ये 2. जेव्हा मी डिस्टिंक्ट यूज करेन तेव्हा किती व्हॅल्यू रिप्रेझेंट होतील? 11 की 10? 10 व्हॅल्यूज होतं. डिस्टिंक्टचं मिनिंग समजलं? आणि क्वेरी मध्ये विचारताना तुम्हाला काय विचारले? सरळ क्वेश्चन विचारलाय का डिस्टिंक्टची कमांड राईट करा म्हणून? येस. इथे काय विचारले? युनिक व्हॅल्यूज, डिफरंट व्हॅल्यूज. ओके मिनिंग समजते दोन्हीचं? युनिक व्हॅल्यूज और डिफरंट व्हॅल्यूज दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही काय यूज करा? डिस्टिंक्ट. ओके अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारते. ओके देन नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ वन. ओके लॉजिक थोडं थोडं डेव्हलप होते तुमचं. काय कुठे यूज करायचं आहे समजते आता? ओके मॉकला तुम्हाला अशा प्रकारचेच क्वेश्चन थोडेफार असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट ए एसक्यूएल क्वेरी. एसक्यूएल क्वेरी प्रिंट all employee name, all employee details from table name employee. Okay, table name employee from employee table, order by employee name ascending. Write a SQL query to print all details from employee table, order by employee name ascending. Okay, order by कसे? ओके तर मला लॉजिक सांगा तुम्ही. क्वेश्चन समजला सगळ्यांना? अशी SQL क्वेरी लिहायची आहे. त्यामध्ये एम्प्लॉई नेम कॉलम आहे तो असेंडिंग करायचा आहे. टेबल नेम एम्प्लॉई आहे आणि त्याचे सगळे डिटेल्स शो करायचे. प्रिंट ऑल डिटेल्स, प्रिंट ऑल एम्प्लॉई डिटेल्स. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. लॉजिक सांग. लॉजिक मध्ये कोणत्या कॉलम मधून म्हणजे कोणत्या कॉलम क्लॉज कोणता यूज करणार? फर्स्ट ऑर्डर बाय. ऑर्डर बाय आणि कॉलम नेम एम्प्लॉई. एम्प्लॉई नेम. ओके देन असेंडिंग ऑर्डर. कशामध्ये करायचंय? असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर. यामध्ये वेअर क्लॉजची जरूरत आहे का? नाही. आपण स्पेसिफिक रेकॉर्ड फिल्टर करायला सांगितलंय का मी? नाही. फक्त मला ऑर्डर बाय यूज करायचा आहे. बट तो डेटा कसा झाला पाहिजे? इन केस ऑफ असेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले झाला. ओके क्वेरी कोण सांगेल मला? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. Star from employee table name. Okay, good. Order by employee name. Order by e-name. E-name. Okay, semicolon. रेकॉर्ड बघा. असेंडिंग ऑर्डर नाही आहे की डिसेंडिंग? ऑर्डर बाय कशाला लावलाय?
एम्प्लॉई नेम कॉलम मध्ये. कॉलम आणि रेकॉर्ड्स याच्यामध्ये डिफरन्स माहिती आहे सगळ्यांना? कॉलम म्हणजे काय? कॉलम ओके, फील्ड्स म्हणजेच हेडर्स. रेकॉर्ड्स म्हणजेच टपल्स और ट्युपल्स और रोज. रोज. ओके, तर इथे काय करायचं, याला मी बाय डिफॉल्ट ऑर्डर बाय करतो त्यावेळी काय असतं, असेंडिंग. बट आता माझा क्वेश्चन चेंज झालाय, मला डिसेंडिंग करायचंय. जो रेकॉर्ड आहे ना तो डिसेंडिंग ऑर्डरने डिस्प्ले करायचा. आय वॉन्ट टू डिस्प्ले एम्प्लॉई नेम कॉलम इन डिसेंडिंग ऑर्डर, ऑल व्हॅल्यूज. ओके, या क्वेरी मध्ये काय चेंज येईल? बाय एम्प्लॉय नेमच्या पुढे फक्त DESC. ओके, DESC. सो DESC चे यूज काय? डिसेंडिंग ऑर्डर ना डिस्प्ले कर. चेक, डिसेंडिंग ऑर्डर झाला बघा. दर्शन इथे रेकॉर्ड कुठे गेला आणि सचिन रेकॉर्ड कुठे आहे? क्लिअर सगळ्यांना? सचिन दोन वेळा दिसते अल्फाबेटिकली. रिव्हर्स ऑर्डर मध्ये येस ऑर नो? Yes. Then next question. Okay, consider this table again. Consider this table. So write SQL query. Write SQL query. Print. Okay, to print details for employee with employee name as Sachin and Darshan from employee table. Okay, so my question is, write a SQL query to print details for employee with employee name as Sachin and Darshan. तर मला या क्वेरी मध्ये कुणाचे रेकॉर्ड डिस्प्ले करायचे, कोणतं ऑपरेटर यूज करावं लागेल, ओके, आणि कोणता क्लॉज यूज करावा लागेल आणि कोणता टेबल यूज करावा, कोण सांगेल? जस्ट आपल्याला टेबल लागेल एम्प्लॉई. ओके, टेबल नेम एम्प्लॉई, गुड. देन कॉलम लागेल एम्प्लॉई नेम. कॉलम एम्प्लॉई नेम. कॉलम लागेल एम्प्लॉई नेम. क्लॉज कोणता लागेल? स्पेसिफिक रेकॉर्ड मला पाहिजे. क्लॉज लागेल मला स्पेसिफिक रेकॉर्ड पाहिजे. सचिन अँड दर्शन. वेअर आणि अँड क्लॉज लागेल. वेअर क्लॉज फक्त लॉजिक सांग. आणि क्लॉज ऑपरेटर लागेल. ऑपरेटर कोणता लागेल? अँड लागेल. अँड. ओके, आणखीन दुसऱ्या वेळी कोण ट्राय करेल? अँड इन पण यूज करू शकतो. इन पण इन यूज करू शकतो. ओके, तर ठीक आहे. इन यूज करून कोण सांगेल मला? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. सिलेक्ट स्टार फ्रॉम select star from table name employee. Then कोणता क्लॉज यूज करशील? वेअर. कॉलम नेम कोणता सांगितला मी? नेम. नेम मीन्स एम्प्लॉई नेम. देन कोणता ऑपरेटर यूज करायला सांगितलं मी? इन आउटपुट सचिन अँड दर्शन. अँड यूज करेन का मी इथे? इन मध्ये काय करतो? फक्त व्हॅल्यूज पास करतो. ओके, चेक करा आउटपुट. येतात 3 रेकॉर्ड. मी काय केलं? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. हा टेबल फर्स्ट डिस्प्ले केला. त्या टेबल मध्ये स्पेसिफिक रेकॉर्ड मला पाहिजे. वेअर एम्प्लॉई नेम ज्याचं सचिन आहे आणि दर्शन आहे, फक्त इन मध्ये ते व्हॅल्यू पास केलं. नाव माय क्वेश्चन इज excluding Sachin and Darshan. Okay, I want to display record excluding the employee name Sachin and Darshan. Question clear आहे सगळ्यांना? एक्सक्लुडिंग म्हणतोय मी. एक्सक्लुडिंग म्हणतो. फक्त या क्वेरी मध्ये एक चेंज करावं लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम
Select star From employee, where employee name, not in, put not in, in bracket Sachin, Darshan. yes. आउटपुट मध्ये काय येतं बघा. सर नॉट नंतर आय एक्स्ट्रा. इथे आउटपुट सचिन आणि दर्शन आला आहे का रेकॉर्ड मध्ये? नो. म्हणजे याचं मिनिंग काय? याचं नेम सचिन आहे आणि दर्शन आहे, ते सोडून सगळे रेकॉर्ड. यस, ते रेकॉर्ड सगळे. लॉजिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मला काय करायचंय? कन्सिडर दिस सेम टेबल. ओके, एम्प्लॉय टेबल. आय वॉन्ट टू इंक्रीज सॅलरी ऑफ ईच एम्प्लॉई बाय 10%. सर अँड ऑपरेटर यूज करायचं राहिलं सर. अँड तुम्ही ट्राय करा. ओके, क्वेश्चन तुमच्याकडे आहे. ओके, मला आणखीन एक क्वेश्चन कव्हर करायचं आहे. अँड तुम्ही यूज करा. जमेल सगळ्यांना? येस सर. तर हे अँड ऑपरेटर यूज करून हे क्वेरी राईट करा. माझा नेक्स्ट क्वेश्चन काय? राईट ए एसक्यूएल क्वेरी. ओके, increase salary of all employees by 10% in employee table. Write a SQL query, increase salary of all employees by 10%. Okay, so consider this table again. फक्त मला लॉजिक सांगा. क्वेरी तुम्ही घरी ट्राय करा. ओके, ज्यावेळी एक्झिक्यूट करून बघाल क्वेरी त्यावेळी तुम्ही ट्राय करा. लॉजिक कोण सांगेल? फक्त जस्ट रेज युअर हँड. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला युटिलाइज करावं लागेल? कोणता डीएमएल ऑपरेशन यूज करावं लागेल? क्वेरीज आपल्याला काय करायचं? प्रत्येकाची सॅलरी किती पर्सेंट वाढवायचे? 10%. ओके, तर पर्सेंटेज कसं वाढवतो आपण त्याचं लॉजिक तुम्हाला लिहावं लागेल. आणखीन काय करताय तुम्ही? एक्झिस्टिंग रेकॉर्ड लागतील. सॅलरी तुम्ही कधी इन्क्रीज करू शकताय प्रत्येकाची? ऍटलीस्ट त्याची काही ना काहीतरी सॅलरी पाहिजे, तो रेकॉर्ड एक्झिस्ट पाहिजे. येस, त्यावेळी कोणतं? येस, त्यावेळी सॅलरी कॉलम यूज करणार. बट टीएमएल ऑपरेशन कोणतं यूज करणार? अपडेट. ओके, थोडी हिंट येते लॉजिक कसं डेव्हलप करतोय आपण. अपडेट क्वेरी यूज करा. ओके, आपल्याला काय करायचंय? एक्झिस्टिंग रेकॉर्ड आहे त्यामध्ये एम्प्लॉईची सॅलरी इन्क्रीज बाय किती पर्सेंट करतोय आपण? 10%. ओके, तर याच्यामध्ये कॉलम कोणता कन्सिडर कराल तुम्ही? सॅलरी. अपडेट यूज कराल. देन अपडेट मध्ये जो सिंटॅक्स आहे तो यूज कराल. बट ते लॉजिक कसं लिहायचं हे तुम्ही इम्प्लिमेंट करायचं. ओके, कशी इन्क्रीज करतो? फॉर्म्युला काय? बेसिक. एखादी तुमच्याकडे सॅलरी आहे त्याची 10% ने इन्क्रीज करायची सॅलरी. लॉजिक माहिती कसं करतो आपण? बेसिक मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन आहे. जमेल सगळ्यांना करायला की नाही? सॅलरी इज इक्वल टू 10% ऑफ सॅलरी असं. 10%. सॅलरी प्लस 10%. 10% असं डायरेक्ट 10% करता. कॅल्क्युलेटर यूज करताना तुम्ही कसं करता? पर्सेंटेज हाईक करायचं असेल मल्टिप्लिकेशन करतो. येस, मल्टिप्लिकेशन करता. असं काहीतरी करता. सॅलरी बरोबर सॅलरी प्लस इन ब्रॅकेट जी करंट सॅलरी आहे इनटू 10% करायचे डिवायडेड बाय 100 असं करता. ओके, हे लॉजिक मी सांगितले तुम्हाला. फक्त तुम्हाला युटिलाइज करायचं क्वेरी मध्ये. ट्राय कराल सगळे? व्हेरी सिम्पल आहे. फक्त अपडेटची कमांड तुम्हाला यूज करायची आहे. करंट त्याची सॅलरी घ्यायची आणि त्याच्यावरती 10% हाईक करायचे. सगळ्या कॉलम मध्ये चेंज होते कारण एकच कॉलम आपण कन्सिडर करतोय एम्प्लॉय. सिम्पल कॅल्क्युलेटर यूज करताना तुम्ही 10% ने इन्क्रीज करताना फक्त इथे काय कशावरती अप्लाय करायचंय तुम्हाला? सॅलरी कॉलम वरती अप्लाय. ओके,
जमेल सगळ्यांना? आता मी लॉजिक थोडं सांगितलंय, तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागेल. इव्हन तुम्हाला इंटरव्ह्यूला असंच होतं, क्वेश्चन सांगितलं जातो, थोडी हिंट दिलेली असते, बट लॉजिक तुम्हालाच डेव्हलप करायचं. एसक्यूएल तसंच आहे. मॅन्युअल सारखं आहे का एसक्यूएल? नाही. इंटरव्ह्यूला तुम्ही सांगणार आहे का की थोडं लॉजिक सांगा, मी क्वेरी लिहितो? नाही. ओके, स्वतः ट्राय करायचं या सगळ्या गोष्टी. ट्राय करा तुम्ही. नाही समजलं तर उद्याच्या मी लेक्चर मध्ये हे सांगेन तुम्हाला की इन्क्रीज 10% ने कसं करायचं, बट डेफिनेटली तुम्हाला जमेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर दिस टेबल अगेन. टेबल नेम कोणता आहे? एम्प्लॉई. So 8 number question. मला कशी क्वेरी लिहायची आहे? I want to print all details of employee name. I want to print all details of employee whose first name ends with an and contains 6 characters. Okay, print all details of employee whose first name ends with n and contains 6 characters. याचं मीनिंग कोण सांगेल मला? ज्याचं नाव 6 अक्षर आहे आणि त्याचं एंडिंग एन आहे. बरोबर? Yes. असाच क्वेश्चन आहे बाकीचे? येस सर. ऍग्री विथ दिस? म्हणजे तुम्हाला या क्वेरी मध्ये काय माहित झाले? आयडेंटिफाय केलं ज्याचं नेम स्टार्ट विथ एंड्स विथ आणि त्यामध्ये कॅरेक्टर्स किती आहे? 6 कॅरेक्टर्स. ओके, यामध्ये लॉजिक काय काय यूज कराल तुम्ही? लॉजिक, क्लॉज, वेअर क्लॉज. ओके, गुड. देन Like operator. Like operator. Then Underscore and while. Percentage. percentage. wild cards. Percentage. Underscore. Okay. तर क्वेरी मध्ये कोण सांगेल? ठीक आहे. Select star from employee. Select star from Employee. Where employee name. कोणता ऑपरेटर यूज कराल? like star ends with a and d पाहिजे म्हणल्यावर single ends with n. हे सांगितले का? n सांगितले. end नाही, ends with n and contain 6 characters. ज्याची व्हॅल्यू चा एंड होतं n आणि त्याच्यामध्ये 6 कॅरेक्टर आहेत. सिंगल कोट मध्ये सिंगल कोट. सर अंडरस्कोर 5 टाइम्स वापरायला पाहिजे का? तुम्ही लॉजिक सांगायचं, मी नाही सांग. बरोबर आहे, तुम्ही नियर अबाउट बरोबर आहे. येस, अंडरस्कोर किती वेळ यूज करणार? 5 टाइम्स. एक वेळा यूज केले तर आउटपुट काय येईल? सेकंड कॅरेक्टर आहे का? असं नाही, असा रेकॉर्डच नाही. बरोबर, मी काय सांगितलं क्वेरी मध्ये? 5 टाइम्स. सॉरी, टोटल 6 कॅरेक्टर्स 5. इथे अंडरस्कोर देतोय. इथे तुम्हाला लाईन दिसते, बट मी अंडरस्कोर देतो. एकदा अंडरस्कोर दिला, सेकंड टाइम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके, ही लाईन दिसते तुम्हाला. ही लाईन आहे का इथे? नाही, अंडरस्कोर आहे. ओके, आउटपुट आलं? नाही. So ends with n. Percentage. Ends with Percentage. Ends with n. इथे काय आहे ना? Percentage n. Percentage n.
No. इथे पर्सेंटेज सुरुवातीला येणार. सुरुवातीला पर्सेंटेज येणार then add. पर्सेंटेज द्यायची जरूरत आहे का फर्स्ट बघा. नाही. मी इथे ए घेतलो. ठीक आहे. काय पाहिजे एंड्स विथ एन. इथे बघा फर्स्ट अंडरस्कोर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. देन टोटल किती कॅरेक्टर्स पाहिजे? टोटल 6 कॅरेक्टर. आउट ऑफ 6 कॅरेक्टर एक कोणता आहे? एंड विथ एन. त्याचे आउटपुट किती आहे? 2. क्लियर लॉजिक? Yes. अदर्स लॉजिक क्लियर आहे का तुम्हाला सगळ्यांना? Yes, sir. ओके. तर यावेळी तुम्हाला थोडी क्वेरीची प्रॅक्टिस रेग्युलर करायची. ओके. मला स्पेसिफिक असा रेकॉर्ड पाहिजे. ओके. कन्सिडर दिस टेबल. ओके. I want to display records whose employee name is Himani and salaries 7,000. Salaries 7,000. कोणते ऑपरेटर यूज करा, कॉलम कोणते यूज करा. ओके. देन टेबल कोणते यूज करा. जस्ट रेज युअर हँड. क्वेश्चन समजला की परत एकदा रिपीट करू? रिपीट कर सर. I want to display a record, okay, whose employee name is Himani, and salary is 7,000. Salary is 7,000. जसं एम्प्लॉईचं नाव सचिन आहे आणि सॅलरी ज्याची 7,000 आहे तेवढेच रेकॉर्ड मला डिस्प्ले करायचे. ओके. लॉजिक कोण सांगेल? येस अथर्व. लॉजिक सांगतो. क्वेरी नंतर सांग. ओके सर. सर आपल्याला एम्प्लॉय टेबल पहिल्यांदा घ्यावं लागेल आणि वेअर क्लॉज यूज करावा लागेल. एम्प्लॉई EMP नेम अँड सॅलरी हे 2 कॉलम घ्यावे लागतील आणि अँड ऑपरेटर यूज करावा लागेल. अँड काय यूज करशील? कारण की आपल्याला एम्प्लॉई नेम हिमानी आहे त्या ह्याचा सॅलरी 7,000 फाइंड करायची स्पेसिफिक. म्हणजे काय दोन्ही कंडिशन तुझ्या ट्रू पाहिजे तरच रेकॉर्ड डिस्प्ले होईल. येस बरोबर. येस सर. क्वेरी सांगशील आता? सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. where EMP name equals to EMP name equals to कोट मध्ये हिमानी, सिंगल कोट मध्ये हिमानी and salary equals to single quote मध्ये 7,000. सिंगल कोट मध्ये 7,000. आउटपुट काय असेल? ओनली 1 रेकॉर्ड डिस्प्ले. क्लिअर सगळ्यांना लॉजिक? कुणाला डाऊट आहे या क्वेरी मध्ये? सर लॉजिक कसं लिहिले समजलं? अदर्स? नो सर. तर लॉजिक कसं डेव्हलप करायचं थोडी बेसिक आयडिया आलं तुम्हाला सगळ्यांना की क्वेश्चन कसा अंडरस्टँड करायचा, देन कोणकोणत्या गोष्टी यूज करायला पाहिजे आणि स्ट्रक्चर वेनी क्वेरी कशी लिहायची. येस ओके. देन मला सिंपल क्वेरी विचारतो मी परत. ओके. I want to display record. Okay, I want to display record. Consider the same table, employee. Table name is employee. I want to display record whose employee number is 10. Whose employee number is 10. Yes, whose employee number is 10. Once again, query. Simple query by using where clause. At least सगळ्यांचे हँड्स तर रेज झाले पाहिजे. सिंपल क्वेरी. Select the star from employee name is employee. Right. Where employee name is equals to 10. Sorry, employee number is equals to 10. Employee number is equal to 10. Output मध्ये काय?
So I want to query correct है बाकीचे? Yes, sir. Okay. Yes, sir. Then I want to display excluding employee number 10. I want to display all record excluding employee number 10. काय यूज करेंगे? Not नंतर Not नॉट correct. ऑपरेटर Not correct. out. इथे नॉट फक्त द्यायचं का? होईल का एक्झिक्यूट? झाली एक्झिक्यूट? येस मल्टिपल व्हॅल्यूज असतील तर 10 फॉर एक्झाम्पल 1 9 and 10 असे असतील तर व्हॅल्यूज कोणता ऑपरेटर यूज कराल तुम्ही? इन ऑपरेटर in In operator. इन ऑपरेटर Okay, in operator. Then I want to display top 3 records. So consider this table. I want to display top 3 records. मला top 3 record display करायचे. Yes, query काय येईल? Select top 3 star Top 3 star from employee. Okay, use of top record display. Top record display. ठीक है. So consider again this table. Consider this table. So write a SQL query. Write a SQL query to find employee number whose salary lies in range 20,000 to 25,000. Okay, write a SQL query to find employee numbers whose salary lies in range 20,000 and 20,000 to 25,000. क्वेश्चन क्लियर आहे सगळ्यांना? काय फाइंड आउट करायचं मला? कोण एक्सप्लेन करेल? एम्प्लॉई नंबर फाइंड आउट करायचा आहे ज्याची सॅलरी 20,000 to 25,000 या रेंज मध्ये आहे. तर डिस्प्ले करताना किती कॉलम कन्सिडर करशील तू? एम्प्लॉई नंबर होणार. फक्त एम्प्लॉई नंबर आणि सॅलरी? सॅलरी होती. एम्प्लॉई नंबर आणि सॅलरी. एम्प्लॉई नंबर आणि सॅलरी. आणखीन तुला कोणतं ऑपरेटर यूज करावं लागेल? Between operator. बिटवीन ऑपरेटर यूज करावं लागेल. गुड. आणखीन बिटवीन ऑपरेटर मध्ये आणखीन एक ऑपरेटर यूज करावं लागेल तुम्हाला. अँड ऑपरेटर. बरोबर. येस. एक क्वेरी कोण सांगेल? select star from EMP where नंबर EMP नंबर स्टार इथे स्टार येईल का? फर्स्ट मला फक्त एम्प्लॉई नंबर आणि सॅलरी डिस्प्ले करायचं नाही. सिलेक्ट नंतर स्पेसिफिक कॉलम करशील की ऑल करशील? specific column sir. EMP number and salary. EMP number salary. Okay. From EMP table. Then clause कोणता यूज करशील? फिल्टर करायचं आपल्याला. Where salary between 20,000 to 25,000. 25 and sir. And 25,000. Simple. आउटपुट आलं? सर. आता एक क्वेरी समजून घ्या. इथे काय विचारले मी? 20,000 to 25,000 दोन कंडिशन दिल्यात. ऍडिशनल कंडिशन 25,000 पण दिले. जर मी नुसतं 20,000 दिलं असतं तर काय आलं असती क्वेरी? वेअर सॅलरी इज इक्वल टू 20,000. पण मला आउटपुट कसं पाहिजे? ज्याची सॅलरीची रेंज 20,000 to 25,000. बट त्याच्या आधी मला काय करावं लागेल? रेकॉर्ड इथे बघा, ही क्वेरी मी ब्रेक करतो इथं ना. यामध्ये टोटल किती रेकॉर्ड दिसतात तुम्हाला? सिलेक्ट एम्प्लॉई नंबर सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई टेबल. टोटल हाऊ मेनी रेकॉर्ड्स इन दैट टेबल? 11 records. टोटल 11 रेकॉर्ड्स. आउट ऑफ 11 मला स्पेसिफिक रेकॉर्ड डिस्प्ले करायचंय. बरोबर. स्पेसिफिक रेकॉर्ड डिस्प्ले करायचं. इनपुट्स काय आहेत माझ्याकडे? याची सॅलरी
20,000 to 25,000. 20,000 and 25,000. ओके. मी क्वेरी ब्रेक केल्या आता समजते तुम्हाला. एम्प्लॉई नंबर, सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई, या टेबल मधून फक्त मी 2 व्हॅल्यू फेच केल्यात, 2 कॉलम फेच केल्यात, एम्प्लॉई नंबर अँड सॅलरी, आणि त्याचे डिटेल्स फर्स्ट घेतले. त्या डिटेल्स मधून मला सगळा डेटा पाहिजे का? नाही. ओव्हरऑल 11 रेकॉर्ड्स मला पाहिजेत का? मला स्पेसिफिक पाहिजे, बट ज्याची सॅलरी बिटवीन रेंज मध्ये. ओके, 2 रेंज मध्ये व्हॅल्यू, तेवढेच रेकॉर्ड मला डिस्प्ले करायचे. तर त्यासाठी मी बिटवीन ऑपरेटर यूज केलं. बिटवीन मध्ये रेंज देतो आपण. ओके, जेव्हा कधी तुम्हाला असं क्वेश्चन येते रेंज मध्ये 2 डेट मध्ये, तेव्हा तुम्ही काय यूज कराल? ऑपरेटर बिटवीन ऑपरेटर. बिटवीन. अँड ऑपरेटरचा यूज काय तिथे? दोन्ही व्हॅल्यू ट्रू असले तर. कंडिशन ट्रू असते. दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर आपण अँड ऑपरेटर. बरोबर. क्वेरी लिहिताना असे थोडे ट्राय करा, असे थोडे एक्झाम्पल्स. बट आता आपण ज्या ज्या गोष्टी बेसिक घेतल्यात त्याच्यावरतीच मी घेतले. अजून मी जॉईन शिकवले, जॉईन सुद्धा घेईन, व्ह्यूज पण आहे, स्टोअर प्रोसिजर पण आहे. बट ज्या ज्या बेसिक क्वेरी घेतल्यात त्याच्यावरती मी एवढे क्वेश्चन घेतले. आणखीन क्वेश्चन घ्यायचे आहेत आपल्याला, बट त्याआधी तुम्हाला काय करायचंय? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आता? प्रॅक्टिस करायचं आहे. मेन लॉजिक काय, क्लॉजेस कुठले आहेत, क्लॉजचा उपयोग कुठे करतो, ऑपरेटर कुठले आहेत, देन कॉलम सांगितलाय तर स्पेसिफिक कॉलम कोणता घ्यायचा आहे, हे सगळं आयडेंटिफाय करायसाठी तुम्हाला काय लागेल? प्रॅक्टिस लागेल. ओके, सेम एसक्यूएल मध्ये तुम्हाला काय करायचे? चेंजेस करायचे, क्वेरीची प्रॅक्टिस करायची. ओके, तर क्वेश्चन्स मी देईन तुम्हाला, बट आता नाही, आणखी तुमची प्रॅक्टिस झाली होती. जे आपला लास्ट सेशन असेल ना एसक्यूएल मध्ये, तेव्हा मी क्वेश्चन सांगेन. सेम वेनी तुम्हाला लॉजिक सांगायचं. सेम वेनी काय सांगतोय मी? तुम्हाला लॉजिक सांगायचं. बट हे लॉजिक तुम्हाला कधी सांगता येईल? प्रॅक्टिस. ठीक आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्रॅक्टिस करा, समजून घेऊन क्वेरी करा. ओके, की वेअर क्लॉज म्हणजे काय, ऑपरेटर्स म्हणजे काय, अपडेट करायचा रेकॉर्ड, तर अपडेटचा सिंटॅक्स काय, पाठ करून करू नका. तो सिंटॅक्स समजून घेऊन युटिलाइज करा क्वेरीमध्ये. देन अँड देन तुम्हाला कोणतीही क्वेरी विचारली, तुम्हाला सिंगल सेंटेन्स जरी सांगितला ना, तर त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला इझिली कळते की एक्सपेक्टेड काय. आता जितक्या मी क्वेरी सांगितल्या 8-10, त्यामध्ये तुम्हाला समजत होतं एक्सपेक्टेड काय? यस. बट हे कधी समजत होतं? तुमचं लॉजिक थोडं डेव्हलप असेल की या गोष्टी लागतील. फर्स्ट लॉजिक लिहित चला, पेपरवर करा, देन पूर्ण क्वेरी राईट करा. आज तुम्हाला क्वेरीज रिटर्न करायला लावल्या होत्या चॅट बॉक्स मध्ये. तिथे कुठला एसक्यूएल सर्व्हर आहे का चेक करायला तुमची क्वेरीज बरोबर आहे की नाही? तुमच्या प्रॅक्टिसने तुम्ही आन्सर करू. ठीक आहे, तर क्वेरीची प्रॅक्टिस करा. आतापर्यंत सिलेबस झालेला तो कव्हर करा. मी आणखीन एक ग्रुपमध्ये पीडीएफ पाठवते. ओके, नोट्स ऑलरेडी एसक्यूएलचे मी 2-3 वर्ड फाईल पाठवल्यात. आणखीन एक पीडीएफ पाठवते, बट त्या पीडीएफ मधले तुम्हाला फक्त थेअरी रेफर करायचे. देन मी आधी नोट्स पाठवल्या ते थेअरी प्लस तुमचे स्वतःचे नोट्स बनवायचे. सिंटॅक्स त्यामधला यूज करायचा आहे का? मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं. सिंटॅक्स तुम्हाला कुठून रेफर करायचं आहे? W3 स्कूल. ओके, सिंटॅक्स W3 स्कूल वरनच. परत एकदा रिपीट करतोय, जी पीडीएफ पाठवेन आता त्याचा सिंटॅक्स तुम्हाला W3 स्कूल वरून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन फॉलो करा, बट सिंटॅक्स W3 स्कूल वरूनच घ्या. ठीक आहे.